बापरे, एवढ्या सकाळी मी उठत पण नाही आणि मी चक्क डोकं धुवून डोक्यावरून आंघोळ केली होती 8च्या अगोदर. फर्स्ट टाइम एवढ्या दिवसामध्ये शिव तर झोपलेलाच होता. तर मला आज लवकर उठून आवरावं लागलं, कारण विशेष तसा होता मी चालले होते बाहेर एकटी. बाहेर म्हणजे मी चालले होते अंबाजोगाईला, ते पण एकटी, विदाऊट चव्हाण साहेब. नाही तर तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं कुठं पण जात असतो, पण एकटेच चालले होते. शिव पण नव्हता आणि ते पण नव्हते. तर मला हेअर वॉश केला होता मी आज, कारण मला सांगितलं होतं हेअर वॉश करून या. तर मी हेअर वॉश केला होता. तर मला इकडं थंडी वाजत होती मरणाची. तर म्हणलं चहाशिवाय थंडी जाऊ शकत नाही. तर मी मस्त गरम गरम अद्रक टाकून चहा केला आणि त्याच्यामध्ये चहामध्ये तूप टाकलं ना, एवढं टेस्टी लागतं, एवढं भारी लागतं ना. नक्की एकदा ट्राय करा. पण तूप पण तसं पाहिजे, छानवालं तूप पाहिजे. तर मला अंबाजोगाईला जायचं होतं. कशासाठी काय आणि मी कुठे गेले होते आणि एकटीच कसं काय गेले होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. आणि मी सकाळी 8ला निघणार होते, ती मला रात्री यायला 8-9 वाजणार होते. आणि खूप म्हणजे मला नको वाटत होतं, कारण मी बीडला कंटिन्यू जात असते, तुम्हाला माहिती आहे पण मला बीडचं सगळं. पण अंबाजोगाईला या साईडला मी इकडं नेकनूरच्या पुढच्या साईडला कधीच गेलेले नाही आणि मला एकटीला बस पण कळत नाही. तिकडलं मला बस स्टँड पण माहीत नाही, किंवा कुठं गाड्या लागतात, किंवा कोणती गाडी कुठं जाते. मधून पण काही रूट जाणारे असतात, तिकडून पण गाड्या जातात, हेही मला माहीत नव्हतं. मी त्यांना खूप चला चला म्हणत होते, पण ते म्हटले नको, तुझं काम आहे, तू एकटी जा. तर इकडं मला ते द्यायले होते पैसे. मला वाटलं एकच नोट देतील, पण त्यांनी 4-5 नोटा दिल्या. म्हणले तुला काही खाऊ पिऊ वाटलं, वाटाने बस थांबली तर खा. म्हणले ठीक आहे, मैं तो बिन सब पैसों का मुर्दा पाड के आऊंगी. तर पहिला आम्ही गेलो शिवांशला घरी सोडायला मम्मीकडं, आणि शिवला सोडताच पोरग चिपकलं तिला. ते आता आमच्याकडं राहायचंच नको म्हणतंय. बघा कसं हाणतंय बापाला, भाजी उचलून त्याला हाणायची होती. नंतर तो राहिला मम्मीपाशी, म्हणजे तो राहतोयच आमच्यासोबत, नकोच म्हणतो, फक्त रात्री आणतोच बळच कसं तरी. आणि मी आले बस स्टँडला आणि मला भेटली बस. तर हे बघा, नेकनूर ते अंबाजोगाई एक तिकीट काढलं. मध्ये गाडी थांबली नाश्त्याला, मला जायचं होतं लवकर, पण आता सगळे थांबलेत म्हणलं मी पण थांबले. आणि मी नाश्ता असं पण केला नव्हता, फक्त चहा पिले होते. तर मी पण खाल्ले पोहे खाल्ले आणि पटकन म्हणलं माझी जागा जाईल, तर पटकन येऊन बसले पटपट खाऊन. एक बॉटल घेतली पाण्याची, आणि ऊन लागायला होतं आणि थंडी पण वाजत होती. स्वेटर तसंच होतं, म्हणलं बसमध्येच कुठं स्वेटर काढावा. नंतर आपले काही फॉलोअर्स पण भेटत होते, जेव्हा मी तोंड सोडत होते ते नाश्ता वगैरे करण्यासाठी, त्यावेळी फॉलोअर्स भेटत होते, कारण बिना तोंड सोडले तर कोणाला ओळखा येत नाही. आणि कंटिन्यू मी तोंड बांधलेलंच होतं. त्याच्यानंतर मला अंबाजोगाईमध्ये उतरायचं होतं. मला बस स्टँड हे माहीत नव्हतं, तर मी चक्क माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये गुगल मॅप लावला होता. म्हणजे मला तिथं गेल्यानंतर त्या मॅडमला कॉल करायचा होता, रिसिव्ह करण्यासाठी बोलवायला. तर मग किती राहिलंय तर मी मॅपवर बघत होते. तर फायनली मी बस स्टँडमध्ये आले आणि तिथं वेट करत होते. मला जी न्यायला मुलगी येणार होती तिचा, आणि आमचं काही 5 मिनिट लोकेशनच जमत नव्हतं. ती म्हणायची इथे, मी म्हणायची तिथे. फायनली ती आली आणि मी तिच्यासोबत कुठे चालले होते हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखव.